निवडणुकीची धामधूम तुम्हाला सांगू काय, घरी जेवणच चालू नाही, तिकडे चालू आहे रोज दाल फ्राय. असा कार्यक्रम सध्या लागल्याच्यानं वातावरण जरी थंडीचं असेल, पण या राजकीय वातावरणाच्यानं सध्या परिस्थिती वज्जर गरम होला. अरे बॅनर पाहणार जो हा तू मसाला माणूस काय बोलणारा. अरे एवढं मोठं बॅनर छत्रपती संभाजी चौकात लावलाय, म्हटलं आपलं वाघा माता जात नाही काय, एवढ्या दुरून घ्या लागते ते, त्याशिवाय त्याची फेमही येत नाही. एक बॅनर लागलाय वज्जर मोठं, शिवसेना राजकारणासाठी नाही तर समाजकारणासाठी, संधी अनुभवी नेतृत्वाला सर्वांगीण विकासाला, धनुष्यबाण या चिन्हासमोरील असं सौ रेखाबाई जियालाल गडरेल याचं या ठिकाणी बॅनर लागला आहे. आणि त्यात भल्ला मोठा फोटो म्हणजे सध्याचे उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे साहेबाचा लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ अशा पद्धतीचं त्याच्या खाली पूर्ण शीर्षक लावलाय. आणि हे शीर्षक लावून या ठिकाणी योगायोगानं मी इकडे चाललो होतो, काम होतं मला, तर थांबलो इथे मी योगायोगाने बॅनर पाहायसाठी. ऍडव्होकेट प्रमोद सिंग गडरेल आले. गडरेलजी लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ तिकडे देवा भाऊ आहेत म्हणते, तुम्ही एकनाथ भाऊचं बॅनर लावला या ठिकाणी, इकडे या दुऱ्यावर या ना. लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदेच आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती, मी नवीन सांगण्याची आवश्यकता नाही. शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी जी एक मदतीच्या भावनेने ही योजना आणली. आज त्याच पार्श्वभूमीवर बिहारमध्ये सुद्धा ती योजना लागू करण्यात आली. त्यापूर्वी मध्य प्रदेशमध्येही होती, परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणींसाठी ही योजना माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी चालू केली. त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींचं प्रचंड प्रेम शिंदे साहेबांवर आहे. आणि या इलेक्शन मध्ये सर्व लाडक्या बहिणी आपलं मतदान रूपी आशीर्वाद शिंदे साहेबांच्या सर्व उमेदवारांना देऊन त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करणार आहेत. आणि ते ह्या इलेक्शन नंतर या इलेक्शन मध्ये ते माहितीच पडेल, कारण या माध्यमातून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी जेवढं जास्त ताकदीने मतदान शिवसेनेला करतील, एकनाथजी शिंदे साहेबांचे हात मजबूत करतील, तेवढ्याच अजून जास्त ताकदीने माननीय एकनाथजी शिंदे साहेब सर्व लाडक्या बहिणींसाठी अजूनही कल्याणकारी योजना घेऊन येतात. ज्या पद्धतीनं सध्या आपण यावर्षी पाहिलं तर वरच्या नेत्यांनी त्याची युती करून त्याचा कार्यक्रम बरोबर भागवलाय, खालच्या कार्यकर्त्याचे लागले भांडणं. पण ज्या पद्धतीनं पुऱ्या महाराष्ट्रभर आपण पाहून राहिलो, भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे गटात जराशी कुचूर मुचूर चालू आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेत एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीनं मेहनत करून आले, त्या मेहनतचं फळ आता समोर दिसून आलं. हे पण भारतीय जनता पार्टीची खेळी आहे काय? नाही, आता मी दुसऱ्या पक्षाबद्दल तर काही बोलू शकत नाही जास्त. आणि राहिला प्रश्न युतीचा, तर राज्य सरकारमध्ये तिन्ही पक्ष युतीमध्ये आहेत. आणि तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी सर्व जिल्ह्यातील लोकांना सांगितलं होतं, महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या लोकांना, की तुम्ही तुमच्या स्थानिक लेवलला निर्णय घ्या. काही ठिकाणी महाराष्ट्रात युती झाली, काही ठिकाणी होऊ शकली नाही, कारण ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतात त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आणि या निवडणुकांमध्ये युती करणं शक्यतो पॉसिबल होत नाही, कारण प्रत्येक कार्यकर्ता वर्षानुवर्ष त्या प्रभागामध्ये तयारी करत असतो. आणि निवडणुकीत जर त्याच्या तोंडाला पाणी पुसली गेली तर ते कुठेतरी पक्षफुटीचं वातावरण निर्माण होतं. आणि त्यामुळे ती युती झाली नाही. मैत्रीपूर्ण लढत सगळीकडे चालू आहे. आम्ही अचलपूरमध्ये पण आमचा पूर्ण ताकदीने प्रचार प्रसार करतोय. लोकांचा शिवसेनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आता मी तुमचं पाठीमागचं बॅनर पाहिलं, समाजकारण का धर्मकारण? नाही, हे पहा, कसं आहे की धर्माला राजकारणाशी कुणीच जोडू नये. धर्म हा आस्थेचा विषय आहे. आणि राजकारणासाठी जे लोक धर्माचं भांडवल करत असतात त्या लोकांना ओळखलं पाहिजे जनतेने, की हा माणूस राजकीय फायद्यासाठी धर्माचं नाव घेतो. आज राजकारण हे लोकांच्या विकासासाठी, शहराच्या विकासासाठी, गोरगरिबांच्या मदतीसाठी, याच्यासाठी असतं. बाळासाहेब ठाकरेंनी आधीच सांगितलेलं आहे की शिवसेना ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारी संघटना आहे. आणि त्याच धर्तीवर आम्ही काम करत आहोत. धर्म हा विषय वेगळा आहे आणि राजकारण हा विषय वेगळा. ज्या दिवशी राजकारण आमच्या धर्माच्या आडील त्या दिवशी आम्ही राजकारणच सोडून
ज्यावेळेस आमच्या राजकारण म्हणजे आळवं येईल त्यावेळेस धर्मकारण राजकारणाचे आळवं येईल त्यावेळेस आम्ही राजकारण सोडून देऊ, अशा प्रकारचं महत्वपूर्ण विधान केला. चर्चा होती या बॅनरची. राजू, या बॅनरनं सारेच लक्ष वेधून घेतलं ना. 80/30 म्हणजे 30/80, 2100 म्हणजे 8-24. आपल्याला काय ते इतकं 8-24 म्हणजे किती मोठं झालं ते, बापा बापा बापा. 2400 स्क्वेअर फुटाचा असणारा हे बॅनर सध्या या ठिकाणी सर्वचं लक्ष वेधून घेत आहे. लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ एकनाथ भाऊ. बातमी कशी वाटली खाली कॉमेंट करून कळवा.